संडे स्पेशल म्हणून चिकन तंदूर करण्याचं ठरलं. त्यासाठी मी बाउलमध्ये 2 ते 3 चमचे राईचं तेल घेतले, अर्ध वाटी भाजलेलं बेसन घेतले, अर्ध वाटी हँग घेतलेलं आहे, 2 चमचे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली. त्याचप्रमाणे इथं मी सुके मसाले घेतले. त्यात हळद, तिखट, लाल मसाला, काश्मीरी लाल मसाला, धना पावडर, जिरा पावडर, काळं मीठ, साधं मीठ, लिंबू, चाट मसाला आणि आमचूर पावडर घेतली. हे सगळं हाताने छान मिक्स करून घेतलं. त्यात इथं 1 किलो मी बोनलेस चिकन घातलेलं आहे. ते छान स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही, तर आपल्या ह्या मॅरिनेशनला पाणी सुटू शकतं. अगदी छान असं मिक्स केल्यानंतर ते मी 1 तासासाठी झाकण मारून बाजूला ठेवलं. 1 तासानंतर मी तव्यावरती 4 ते 5 चमचे तेल घातलं, एक मोठा क्यूब असा बटरचा घातला आणि तो सगळीकडे पसरवून घेतला. त्यावरती हे चिकनचे पीस पुन्हा एकदा छान मिक्स करून एक एक करून सगळ्या तव्यात बसतील एवढे असे चिकनचे पीस लावून घेतले. हे जे चिकनचे पीस आहेत ते ह्याच्यात तव्यात बसतील एवढेच लावायचे. छान खूप अशी गर्दी करायची नाही आणि मग ते आलटून पालटून असे शिजेपर्यंत छान असे शेकून घ्यायचे. ते छान शेकवताना करपवायचे नाही आहेत, फक्त लवकर लवकर पलटी मारून ते शिजेपर्यंत हे करायचे. मग ते सगळं झाल्यानंतर मी सगळे जे चिकन होतं ते पुन्हा एकदा तव्यात ठेवलं आणि दुसरीकडे एक निखारा पेटत ठेवला. मग एक वाटी बरोबर मध्ये ठेवली आणि त्यात थोडं बटर टाकून त्याच्यावर तो निखारा टाकला, आणखी थोडंसं बटर टाकलं आणि त्याच्यावर झाकण मारून ठेवलं. ह्या स्मोकनी अक्षरशः रेस्टॉरंट स्टाईल ह्याची टेस्ट येते चिकन तंदुरीला. त्या चिकन तंदुरीबरोबर ती आपण इथे एक डीप बनवलं आहे. डीप म्हणजेच एक चटणी बनवली आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर, पुदिना, अर्धा कांदा, 2-4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं टाकलं, चवीनुसार साखर टाकली आणि मीठ टाकलं. हे छान अशी चटणी तयार करून घेतली. अर्धी वाटी दही घेतलं, त्यात 2 चमचे मी चटणी घातली आणि छान अशी फेटून घेतली आणि ही सर्व केली चिकन तंदुरीसोबत.